मस्त गरमागरम, क्रीमी आणि मऊ-मऊ असा टोमॅटोचा भात किंवा टोमॅटोची खिचडी तयार झाली आहे. खरं तर ही इटालियन रेसिपी आहे. पण मी माझं एक व्हर्जन तुमच्यासोबत शेअर करते. करायला एकदम सोपं आहे. तुम्हाला, मुलांना, सगळ्यांनाच नक्की आवडेल. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या चॅनलच्या आपण जे भाताची सिरीज चालू केली आहे ना, वन पॉट राईस, त्यामध्ये आज आपण करतोय टोमॅटोचा भात. तो सुद्धा इटालियन टच देऊन. तुम्हाला काही नेहमीपेक्षा वेगळं भातामध्ये करायचंय तर एकदा असं करून बघा. करायला एकदम सोपं आहे. आणि भाताचे असेच प्रकार तुम्हाला बघायचे असतील, ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर कमेंटमध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता यासाठी लागणारं साहित्य सांगते, या इकडे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो. 3 ते 4 चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे आणि टोमॅटोचं बिया आणि रस काढून याचे मोठे तुकडे करायचे. आपण याची प्युरी करतोय. 3 ते 4 टोमॅटो. त्यासाठी इथं मी पाऊण कप किंवा पाऊण वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे. एक मोठा चमचा गच्च भरून एकदम बारीक चिरलेला लसूण लागेल. एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, हे बघा असा. त्याचबरोबर आपल्याला लागेल 1 चमचा ऑरेगॅनो, अर्धा चमचा काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ आणि सोबतच आपल्याला लागणार आहे 2 ते 3 चीज क्यूब्स. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण टोमॅटोचा भात करतोय. टोमॅटोचा वापर भरपूर होतो. टोमॅटोच्या प्युरीमध्येच हा भात शिजवला जातो. त्यामुळे टोमॅटो घेताना चांगले पिकलेले घ्या आणि त्याची प्युरी करत असताना बिया आणि रस काढायचा, म्हणजे त्याचा आंबटपणा भातामध्ये उतरणार नाही. तर इथं मी 3 ते 4 चांगले पिकलेले टोमॅटोच्या बिया काढून घेतल्या. पाणी न घालता याची प्युरी करायची. आणि हे घ्या, आपली ही मस्त लाले लाल टोमॅटोची प्युरी तयार झाली. साहित्य काढलेलंच आहे, प्युरी झाली. गॅसकडे वळूया. तर असा पसरट पॅन घ्यायचा. पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये आपण घेऊया थोडंसं बटर आणि थोडंसं तेल, किंवा तुम्ही संपूर्णपणे बटर किंवा संपूर्णपणे तेल वापरू शकता. बटर जास्त वितळवून द्यायचं नाही, हलकं वितळलं की कांदा घालायचा. आता कांदा 2 मिनिटं परतूया. तर कांदा असा हलका गुलाबी झाला की घालूया एकदम बारीक चिरलेला लसूण. लसूणही 2 मिनिटं परतून. लसूण 2 मिनिटं आपण परतून घेतलाय. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ. इथं मी आंबेमोहर तांदूळ घेतलाय. शक्यतो शॉर्ट ग्रेन म्हणजे लांब दाण्याचा तांदूळ, जे बुटके तांदूळ असतात तसा कोणताही प्रकार या भातासाठी चालतो. तर मी इथं आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे. हा आपल्याला धुवून घ्यायचा नाही, तर हा मी ओल्या कपड्याने असा फक्त पुसून घेतला, म्हणजे याच्यावरची धूळ निघून जाते. हा तांदूळ आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचा. आता तांदूळ आपण 2 मिनिटं कांद्याबरोबर परतून घेऊ. तर इथं मी आंबेमोहर घेतलाय. शॉर्ट ग्रेन राईसमध्ये तुम्ही कोलम घेऊ शकता किंवा कोलममध्ये नवीन तांदूळ घ्या, थोडा चिकट असा होतो. त्याचबरोबर तुम्ही सोना मसुरी घेऊ शकता. अगदीच काही नाही आहे, बासमती तुकडा, आपण रोजच्या वापराला जो मिनी मोगरा वगैरे वापरतो तो घेतला तरी चालेल. तांदूळ 2 मिनिटं परतूया. तांदूळ परतले. आता यामध्ये घालायची टोमॅटोची प्युरी. थोडंसं पाणी घालूयात. गरम पाणी घेतलंय अर्धी वाटी. 2 मिनिटं टोमॅटोच्या प्युरीमध्ये परतून घेऊया. टोमॅटो प्युरीमध्ये भात 2 मिनिटं परतून घेतला. आता घालायचे पाणी. तर यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही. तर आपण पाऊण वाटी तांदूळ घेतला होता, 1 वाटी टोमॅटोची प्युरी घातली, अर्धी वाटी गरम पाणी घातलं, आणखी 1 वाटी पाणी घालते. चवीपुरतं मीठ. याला मिक्स करूया. पाणी घातलं, मीठ घातलं, याला मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करून उकळी आणू. तर आता याला उकळी आली आहे. यामध्ये घालूया ऑरेगॅनो आणि काळी मिरी पूड. याला मिसळून घ्यायचं आहे. उकळी आणली, याच्यामध्ये ऑरेगॅनो आणि काळी मिरी पूड घातली. शक्यतो अशी ताजी ताजी कुटलेली मिरपूड घालायची. आणि आंबेमोहर आहे त्यामुळे मस्त घमघमाट सुटलाय. आता आपण गॅस कमी करू. हे रटरट शिजायला लागलं आणि याच्यावर झाकून याला 1-2 मिनिटांची वाफ काढू. भात आपल्याला असं एकदम मऊ मऊ पातळ पातळ करायचं आहे, त्यामुळे 2 मिनिटांनी बघूया पाणी किती लागणार आहे आणि मग लागेल तसं पाणी घालू. 2 मिनिटं झाकून ठेवूया. पाणी घातलं, 2 मिनिटांची वाफ काढली. बघूया भात कसा आहे. आपल्याला जर वाटलं की भात खूप घट्ट झाला तर अजून गरम पाणी वाढवू शकतो.
आता बघा आपण बघतोय तर भात आपला संपूर्ण शिजलेला नाही आहे आणि आपल्याला आणखी पाणी लागू शकतं. त्यामुळे मी काय करते, आणखी एक अर्धी वाटी गरम पाणी घालते. याला मिक्स करायचं. आता गॅस कमी करू, यावर झाकू आणि याला एक 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊ. लक्षात घ्या, आपल्याला जरी याला 5 ते 7 मिनिटं झाकून शिजवलं तरी मध्ये मध्ये 1-2 मिनिटांनी हलवून घ्यायचं. गरज लागली तर गरम पाणी वाढवायचं. मी याला टोमॅटोची खिचडी म्हणतेय, पण ही एक इटालियन रेसिपी आहे, टोमॅटो रिझोटो राईस. तर मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतेय. ही एकदम अशी मऊ पातळच असली पाहिजे. त्यामुळं मध्ये लागलं तर तुम्ही थोडं थोडं गरम पाणी वाढवू शकता. 5 ते 7 मिनिटं आपण भात शिजवून घेतलाय. बघूया, या इकडे. आणि हे बघा, मस्त आपला भात शिजलेला आहे आणि परफेक्ट एकदम अशी कन्सिस्टन्सी आहे. याला एकदा हलवून घ्यायचं. भात तयार झालाय, पण इटालियन रेसिपी आहे, चीज आलंच. खरं तर याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चीज पावडर घातली जाते, पामसान चीज असं नाव आहे त्याचं. आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे म्हणजे मिळतं ते, पण माझ्याकडे नाही म्हणून मी आपलं साधं चीज घालते. मी चीज किसून घालते याच्यात. तर इथं मी 2 चीज क्यूब किसून घातले. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला मिक्स करून घेऊया. चीज घातल्यानंतर मला याला नाव द्यावंसं वाटतंय, टोमॅटो चीज खिचडी भात. तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गॅस आपण बंद करूया आणि आपला हा टोमॅटो रिझोटो राईस तयार झाला किंवा टोमॅटो खिचडी तयार झाली. मी मास्टर शेफ इंडिया बघते, त्यामध्ये मी बऱ्याच दिवसापासून हा पदार्थ बघत होते की कसा केला जातो काय, आणि मी माझं एक वेगळं व्हर्जन तुमच्यासोबत शेअर केलं. कधीतरी तुम्हाला भातामध्ये काही वेगळं खायचंय किंवा मुलांना तुम्हाला भात खाऊ घालायचा आहे, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने, तर तुम्ही अशा पद्धतीने हा करू शकता. किती सोपं आहे तुम्ही बघितलं, फार काही लागत नाही. ऑरेगॅनो, काळी मिरी पूड आणि याला बटर लागतं, तांदूळ, टोमॅटोची प्युरी आणि चीज. बस इतक्या साहित्यामध्ये हा तयार होतो. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. तुमच्याकडे ज्या काही नवीन रेसिपीज असतील तर मला शेअर करा. आपण पुढच्या एखाद्या सिरीजमध्ये त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.